आजचा अभंग आहे. आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव, काय कळीकाळाचा भेव. वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, तुका म्हणे निज, रूपडे हे तत्वबीज. याचा अर्थ आहे, आम्ही ज्याचे दास आहोत तो पंढरीला वास करतो, तो देवांचाही देव आहे, त्यामुळे आम्हाला कळीकाळाचे कसलेही भय नाही. ज्याचे वर्णन वेद गातात आणि श्रुती म्हणतात की आम्हाला तो अजूनही कळाला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, निज स्वरूपाचे जे तत्वबीज आहे ते पंढरीला वास करणाऱ्या पंढरीरायाचे रूप आहे. भगवान श्रीकृष्ण हेच पांडुरंगांच्या स्वरूपात पंढरपूर येथे आपल्या भक्तांसाठी विटेवर उभे आहेत. हरिभक्त स्वतःला त्यांचा दास समजतो आणि त्याप्रमाणे जीवन जगतो, म्हणून त्याला कळीकाळाचे भय नसते. ज्यावेळी जीवात्मा ही वस्तुस्थिती विसरतो तेव्हा त्याला भय वाटू लागते, पण हरिभक्त देहात्मबुद्धीतून मुक्त असल्याने त्याला कशाचीही भीती राहत नाही. श्रीमद भागवतमध्ये भय वाटण्याचे कारण सांगताना म्हटले आहे, भयम द्वितीयात अभिनिवेशतश्चात शापेतश्च विपर्ययो स्मृतिः तन्माययातो बुध आमजेतम भक्त्यैकयेशम गुरुदेवतात्मा. अर्थात भगवंतांच्या बहिरंगा मायाशक्तीमध्ये लिप्त झाल्यामुळे जीवात्मा चुकीने भौतिक शरीराशी तादात्म्य करतो. परिणामी त्याच्यात भय उत्पन्न होते. भगवंतापासून परांमुख झालेला असा तो आपण भगवंताचे दास आहोत ही आपली मूळ स्थिती विसरतो. ही अयोग्य धारणा अर्थात विस्मृती मायाशक्तीच्या प्रभावाने घडते. बुद्धिमान मनुष्याने स्वतःला भगवंतांच्या विशुद्ध भक्तिमय सेवेत दृढपणे युक्त केले पाहिजे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांना आपले उपास्य दैवत तथा प्राण समजून भक्ताने ही सेवा केली पाहिजे. जय हरी विठ्ठल.